न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. स्वतंत्र बाण्याचा, स्वतंत्र विचारांचा ध्येयवादी नेता पुन्हा मैदानात. प्रभाग 28 ड मधून शिट्टीच्या निशाणीवर दिलीप दत्तू दातीर यांना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 28 ड मध्ये प्रचाराला वेग आला असून शिट्टी या निशाणीवर निवडणूक लढवत असलेले स्वतंत्र बाण्याचे, स्वतंत्र विचारांचे ध्येयवादी उमेदवार दिलीप दत्तू दातीर यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आज प्रभागात प्रचारादरम्यान विविध भागात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत दातीर यांच्याशी संवाद साधला. विकासाभिमुख दृष्टिकोन, प्रामाणिक नेतृत्व आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेले कार्य यामुळेच दिलीप दत्तू दातीर यांच्याबद्दल नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. यावेळी अनेक नागरिकांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा दिलीप दत्तू दातीर यांनाच संधी द्यावी असे आवाहन केले. नव्या संकल्पना, पारदर्शक कारभार आणि जनहिताला प्राधान्य देणाऱ्या धोरणामुळे दातीर यांची उमेदवारी प्रभागात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रचारादरम्यान नागरिकांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भावना आणि मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 28 ड मध्ये निवडणुकीचे चित्र चांगलेच रंगत असल्याचे दिसून येत आहे. नाव रत्नाबाई संजय कुमावते. मी प्रभाग क्रमांक 28 मध्ये राहते. दिलीप भाऊ दातीर यांच्या प्रभागात त्यांचे खूप चांगले काम आहे. मागं पण त्यांनी भंगार बाजार वगैरे सगळं उठवला. रस्त्याचे कामं वगैरे सगळे त्यांनी व्यवस्थित केले. आम्ही हाक मारल्या जागेवर उभे असता आमच्यासाठी. नमस्कार सगळ्या जनता जनार्दनांना. मी सगळ्यात पहिले हे सांगू इच्छितो की आपली जे इलेक्शन येत आहे त्याच्यामध्ये आपले जे यंगस्टर्स लोक आहेत, जेवढे यंगस्टर्स आहेत 18 वयापासून जे वरचे आता नवीन जे वोटर्स आहेत, त्यांना ही गोष्ट समजणं किती जास्त इम्पॉर्टंट आहे की आत्ताच्या काळी कसा आपल्याला उमेदवार आणि कसा आपल्याला नगरसेवक पाहिजे. आणि त्या सगळे आपण जर आता ॲनालाइज केले तर सगळे खूप काही भ्रष्टाचार गोष्टांमध्ये अटकलेले आहे किंवा फक्त लोकांकडे येतात आणि मतं मागायला वगैरे येतात. आपण कधी त्यांचे कामं वगैरे किंवा हिस्ट्री ही गोष्ट बघत नाही आणि मोमेंटरी फक्त गोष्टी बघतो की ते आत्ता काय करताय, त्यांचा आत्ता प्रचार कसा चालू आहे. तर त्याच्यात मी एक गोष्ट खूप आधीपासून नोटीस करत आहेत की आपले जे एक उमेदवार आहेत दिलीप दत्तू दातीर यांचं कर्तृत्व आणि यांचं काम किती मस्त आहे. हे मी पहिले तर एवढं रिसेंटली माझे जरा एक कामांमध्ये घरी पाण्याचा वगैरे इश्यू होत होता तेव्हा मी त्यांना फोन केलेला आणि त्यावेळेला ते जसं काय माझे मित्र म्हणून मला त्याच वेळेला तुरंत माझ्या घरी येऊन मला त्यांनी सगळं ॲड्रेस केलं, काय गोष्ट आहे, काय प्रॉब्लेम आहे आणि ते सगळं केल्यानंतर त्यांनी तो प्रॉब्लेम सॉल्वही करून दिला. त्यानंतर मी खूप इम्प्रेस झालो की नेमकं हे व्यक्ती आहे तरी कोण, हे काय आहे. मला मित्रांनी मला सांगितलं, त्यांच्या थ्रू मला कळालेलं. मी त्यांना थोडंसं अजून सर्च केलं, थोडं अजून त्यांची रिसर्च केलं की यांची नेमकी पास्ट लाईफ कशी आहे, त्यांची हिस्ट्री कशी आहे, त्यांचे कामं कसे आहे. आणि त्याच्यात मला कळलं जेव्हा 2017-18च्या दरम्यान ते फार जास्त फेमस झाले होते त्यांच्या एका प्रकरणामुळे, जे त्यांनी खूप मोठं कर्तृत्वाचं काम केलं होतं, जे होतं की भंगार मार्केट त्यांनी उठवलेलं होतं. आणि भंगार मार्केटचा जो पूर्ण एरिया आहे तो बघून आपण स्वतः शॉक होऊ की एक माणूस एवढ्या सगळ्या प्रभावाच्या विरुद्ध जाऊन, कारण ऑब्वियस गोष्ट आहे ते जेव्हा त्या गोष्टीच्या अगेन्स्ट जात होते त्यांना त्यावेळेला फार जास्त ऑफर्स वगैरे काही येत असतील, पण त्यावेळेला त्या गोष्टींसमोर त्या न झुकता त्यांनी ते कर्तृत्व, त्यांचं काम कसं दाखवलं की ते काय प्रकारचे माणूस आहेत, ते किती लॉयल आहेत आणि ते जनतेसाठी किती मनापासून काम करतात. की एवढा नेव्हर गिव्हिंग अप ॲटिट्यूड जो आहे, जो आपल्या यंगस्टर्समध्ये पाहिजे असतो, जो आपण क्रेव्ह करतो, तो त्यांच्यात आहे. आणि तो मी बघितला, ते त्यांनी सगळ्यात मोठं काम केलं. हे मी स्टडी केलं आणि मला ते फार आवडलं. आणि ह्या अशा माणसाला आपण कंटिन्युअस आपल्या इन्स्पिरेशन लिस्टमध्ये टॉपला ठेवलं पाहिजे. एक ग्राउंड लेवलचा माणूस, ते बघून मला फार आवडलं. आणि माझी एक इच्छा आहे की तुम्ही पण त्या गोष्टी स्वतःहून रिसर्च करा. मी तुम्हाला म्हणत नाही की जा आणि त्यांना पहिले मतदान द्या. तुम्ही स्वतः रिसर्च करा. प्रत्येक जेवढे पॉलिटिकल माणसं आहे त्यांची लाईफ कशी आहे आणि त्या कोणत्या काही गोष्टी ते करत आहेत, त्यांचे पास्ट वर्क काय आहे, त्यांची हिस्ट्री काय आहे, त्यांची फुलप्रूफ प्लॅनिंग काय आहे. त्यांनी मला ही चांगलं आठवतं की आपलं 100% हेच करणार की जर आपले आशाचे कामं होत आहेत, एवढे डीप लेवलचे, एवढे प्रभावाच्या अगेन्स्ट जाणारे जर आपले कामं होणार आहे, तर आपले बेसिक कामं तर का नाही होणार. हे मी जनतेला सांगू इच्छितो की तुम्ही हे सगळ्या गोष्टी बघा आणि 100% जे नॉर्मल कामं आहेत ते तर होतीलच, पण जे सगळ्यात इम्पॉर्टंट कामं आहे आत्ताच्या सध्याचा जो टॉपिक आहे की भाईगिरी मुक्त जो नाशिक आपल्याला करायचा आहे, जे काही भाईगिरी किंवा एक धाकात जो नाशिक जगत आहे त्याच्यातून बाहेर निघून आणि कसं आपल्याला एक मस्त सुंदर नाशिक करायचं आहे, त्याची सुरुवात आपण प्रभाग क्रमांक 28 पासून करणार आहोत.